नमस्कार, स्वागत आहे आपला तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज तुम्हाला प्रश्न पडला असेल आता मी कुठं चाललोय। आज रविवार असल्यामुळे म्हटलं जा पप्पांसोबत जागा तेवढंच फिरून यायला मिळते। काय वैताग आला जरा आठवडाभर। नाही बघा इथे मोठी आणि आता फाटक पडलेला। फाटक पडले म्हणून आता रेल्वेची वाट बघत बसलोय। थांबा बघूया, रेल्वेला अर्धा तास दिसतोय। इथं कसली मशीन आहे बघा, मोबाईल मध्ये मागवा ना। इधर काम चालू आहे रोडचं, कसलं खतरनाक मशीन आहे। सनसेट कसला दिसाला बघा, खतरनाक म्हणजे खतरनाक। हार्ड वाली आता एकदाची रेल्वे आली बघा, वाजा लागली आधी। आता आले बांबवडे गावात, बांबवडे। जिथं पहिली डिलिव्हरी द्यायची तिथे देऊन आलोय, दुसरी डिलिव्हरीकडे चाललोय। दुसरी डिलिव्हरी द्यायच्या जागेला पोहोचलो। तिथे पोहोचल्यावर मग काय थोडीच पोती खाली करायची म्हणले पप्पा। मग पप्पानेच उतरली सगळी पोती ते। हे आहे शेंगपेंड, तुम्ही कमेंटमध्ये सांगा खाल्ला असला तर बाहेर लागते। इथं पोती बिती सगळी उतरून घेतली। मग पप्पा हमालीचे पैसे गेले, तोपर्यंत मी बघत बसलो काय करले। इथं गोटा बघा कसला आहे। इथं 5-6 बिहारी कामगार ठेवून त्या मालकानं डोकं लावले आणि इथे 100-200 गाय असतील। आणि इथं मुक्त गोटा पण केला आहे मस्तपैकी। 200 ते 400 लिटर दिवसाला दूध आहे। काय मस्त आयडिया लावल्या। थांबा तुम्हाला जवळनं दाखवतो। वासरं बघा, छोटी छोटी वासरं। इथं मुक्त गोटा पण मस्त प्रकारे केलेला आहे। 2-3 माणसं कामाला ठेवली आहेत, सगळं व्यवस्थित गेले। आणि पोती पण इथे जास्त लागतात, म्हणजे खाद्यपदार्थ त्यांना। तिथनं थोडी माहिती घेतल्यावर समजलं लय प्रकारचे चारा आहे त्यांना, भरपूर प्रकारचं खाद्य आहे। सगळं दिल्यामुळे व्यवस्थित दूध पण भरपूर येते यांना। आत्ता आले दुधंडीमध्ये। दुधंडीमध्ये आता 30 पोती उतरायचे आहेत। काय ते कृष्णा टँकर ते इथं इथे आता गाडी खाली करायचं काम चालू आहे। तोपर्यंत आता मी पप्पांना मदत करून घेतो थोडीफार। हा आहे आमच्या इथला जवळचाच वसंतदाचा कारखाना। आता कारखाना चाललेला बघा, ट्रॅक्टर फुल्ल भरलेले इथे। आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जाते वसंतदादा साखर कारखाना। इथं मोठ्या प्रमाणात ऊसतोडी केली जाते। ह्या साईडला कोपड घालून लोक पण राहिले बघा। आता आमच्या घराजवळ झाले, थोडंफार 1-2 किलोमीटर घर राहिले। मग आपला व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कमेंट करून सांगा व्लॉग कसा वाटला, आणि सबस्क्राईब करायला तर वट्टच विसरू नका।